बाई ए सुन बाई कामाचा व्याप खूपाने पाहिजे तिच्या मागे काय नाही हा अमोल अजून यायचा आलो दादा अरे आलो आणि पाणी आणि मामाजीने खाऊ दिलं तुला आवडतं मला हो ते सगळं ठीक आहे पण काय तुम्ही भाऊजीसाठी सदरा आणणार होता आणला खाली खाली आली तुम्ही अरे नाही आठवण राहिली कामाचे व्यस्त जेव्हा मार्केटला जाईल तर नक्की आहे पाणी तर आणून गेले कशाला आगाऊ खर्च करता कशाला आगाऊ खर्च करता तर दोन पैसे वाचतील तर तुमच्या संसारात मी येतील हे अमोल मला आता नवीन नवीन कपडे घालून कुठे जायचं कुठे जायचं मला हा निळा माणूस कसे घातली का काय केलं का काय प्रश्न भाऊजी तुम्ही या घरचे कुटुंब प्रमुख आहात तर तुमची काळजी घेणे हे आमचं कर्तव्य नाही का दादा श्रुतीला किती काळजी आहे तुमची हो अमोल अगं अंधत्व हा परमेश्वराने दिलेला शाप वाटतो प्रत्येक हा दिवस रात्र येणारी रात्र येणारा दिवस एकच स्वरूप एकच रंग घेऊन उगवतो पण त्या परमेश्वराचा काय दोष आहे सुनीबाई त्याचा काही दोष नाही तुमच्या तुम्हाला 2 घास मिळतात ना खायला ते फार उपकार मला काही नको सुनीबाई माझी जेव्हा इच्छा होईल ना तेव्हा मी सांगेन तुम्हाला की मला नवीन कपडे घ्या म्हणून आता सध्या आहेत पण माझ्या मला टाकण्यास खरं सांगू भाऊजी माणूस की करून फक्त तुमच्याकडे शिकव बरं सुनबाई त्या मूर्खाला सांगा या मुलाला की संजय गांधी निराधारची केस कर म्हणून अमोल आणि मी दोघे भावांनी निराधार असू अजून आम्ही त्या योजनेचा लाभ नाही घेतला याला वाटते का काहीतरी हो 2 पैसे येतील काय महिन्याचे 1000 पगार येतील तर तुमच्या दादा कशाला काळजी करतोस तू अरे तुझ्यासाठी मी काही कमी पडू देणार नाही आणि काय सरकारचे योजनेचे 1000-1500 रुपये मिळून काय होणार आहे काय होणार सांग ना मी आहे ना आहे मी जे बोलतात ना योग्य बोलतात किती लोक सरकारची फसवणूक करतात खोटे कागद बनवतात भाऊजी तो आपण काय लागले अरे सर नमस्कार सर बोल या बसा ए अमोल साहेब आले वाटतंय होय केशव सर म्हणजे माझ्या ह्याची जबाबदारी लागली पावला साहेब जरी तुझ्या कानावर आलं तरी गौतम तू मला बरोबर पाण्यात ती बरोबर पाण्यात सारा द्या बसा बसा हो कसं आहे गौतम बस तुमच्या कृपेने ठीक आहे साहेब बस ना तू का उभा हो बस 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 काय मोल सगळं झालं व्यवस्थित होय सर तुमचा आशीर्वाद आहे अरे आणि तुमचे उपकार आहेत सर वरच्याचा आशीर्वाद वरच्याचे उत्तर एवढा अरे भाऊ आम्हाला तुला सांगायचं विसरलो मी म्हणजे ऍक्च्युअल आलो तुझ्याकडे तेवढ्याच समाज कल्याण ऑफिसला गेलो होतो अन्याय निवारण समितीची निवड मीटिंग असल्यामुळे तिथे आपले रंगारी साहेब त्यांनी मला सांगितलं की समाज कल्याणमध्ये आता एक नवीन योजना आली आहे जे लोक प्रेम विवाह करतात त्यांना सरकारकडून अनुदान भेटतं मग तू का नाही अप्लाय करत अप्लिकेशन दे माहिती घ्या घेतली माहिती सर एकतर काय म्हणजे कुठलेच कागदपत्र नाही पुरावे नाही मग कसं काय शक्य आहे सांगा नाही ऐकून घे दोघांचेही कागदपत्र आवश्यक असतात नुसत्या एकाच्या कागदपत्राने होत नाही हो साहेब शक्यतो तुम्हीच त्याला समजावून सांगा तुमचं तरी ऐकत तो तू काय काळजी करतो मी आहे ना हो मी सांगू त्रासून गेलो अरे सगळं व्यवस्थित काही काळजी मी काय म्हणतो सर तू आपले कागदपत्र जमा आणि हिचेही कागदपत्र जमा करून समाज कल्याणमध्ये एक अप्लिकेशन कर निवेदन कर अरे चालच तर ते अनुदान आपल्यासाठीच आहे ना वाईट काय आणि तुला महत्वाचं सर तुझ्या आयुष्यात अंधार दूर करण्यासाठी दैदिप्यमानाशी लक्ष्मी तुझ्या आयुष्यात
सर तिला कधी दुखवून नाही सर. अरे मला खात्री आहे तुम्हा दोघांचा संसार वटवृक्षासारखा वाढेल. तुम्हाला कधी कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. पण एक मात्र सांग, या आपल्या दादाला गौतमला कधी विसरू नका. नाही सर. खूप काही केलं आहे तुझ्यासाठी रे. होय सर. आणि माणसानं आपल्या भविष्यानं विसरू नये. त्यांचे उपकार आपण फेडू तर शकतच नाही. सर पण हवा तुझा साथ देतात. बस एवढा माझ्या विश्वास ठेवा सर, आणि तुमच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार. गुड. आणि सर, अरे तुझ्या विश्वास आहे म्हणून तुम्हाला दोघांच्या पाठीशी उभा आहे ना मी कायम. तुमचे उपकार आणि ऐकणार नाही. तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल ना, मी हजर आहे. नक्की सर. अरे ज्योती तुला एक प्रश्न पडलेला तर मी सांगतो. मी गेलो होतो आणि प्रणयला मी धमकी द्यायला नव्हतो, मी त्याला वॉर्निंग द्यायला. कारण प्रणय आणि सूरज ज्या पद्धतीने वागतात ना त्या अत्यंत वाईट. अरे अहो तुला माहिती असेल दारू पिऊन त्यांनी अपघात केला का दामूच्या हाडाची पायाची 12 हाडं तुटली. जवळपास 7 ते 8 महिने माणूस तो उभा राहू शकत नाही. आता जो माणूस उभा राहू शकत नाही तो आपल्या पोटा पाण्याची सोय कसं करतो. एवढ्यासाठी मी त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्याकडे गेलेलो. मी धमकावलं नाही, मी वॉर्निंग दिली. तर त्यांनी काय केलं, शेवटी दवाखान्याचे फक्त उपचाराचे थोडेफार पैसे दिले. पण मी म्हटलं जोपर्यंत तो उभा होत नाही स्वतःच्या पावलावर तोपर्यंत तुम्ही त्याला मदत करायला हवी. कारण गुन्हा तुम्ही केलेला आहे. यातून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करत नाही हे तुमचं नशीब आहे. पण सूरज बाबा तर दारू पितच नाही ना. असं तुला वाटतं? अख्खी पंचायत समिती जाणते सूरज बाबू काय आहे. एक दिवस असा जात नाही का ती दारू कोणता ऑफिसमध्ये जात नसेल, गोरगरिबाची कामं करत नाही, भ्रष्टाचार करतो, स्वतः हरामाचा पगार कमवतो, पण त्यांना लाज अजिबात वाटत. पण असो जाऊ दे. आणि अमोल मला अभिमान आहे तुझ्या पद्धतीने प्रामाणिकपणे आपले जीवन जगताना भेटा. खरंच आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू थँक्यू. त्याचं काका मी तुम्हाला त्याचा तिथून प्रयोग करते. चिंता करू नका. मी तुम्हाला काका म्हणू का? वाटलं तर काका मान, वाटलं तर दादा मान. दिवस राहू. तुम्हाला आशीर्वाद द्या. अरे आहेच आशीर्वाद. आयुष्यभर होतं, सुखी राहा. बरं गौतम मी मंदिरात जातो, चलतोस ना? हो सर, हो सर. तिथे कीर्तनाचा कार्यक्रम आहे म्हणतात ना हो. सर. मी परत तुझ्या मंदिरात येतो मग. बस येताना सोडतो मी. हा.